हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं होतं की मीराला मंजिरीचा काळा बाजार सगळा डोळ्यासमोर आला आहे. पण गोष्ट अशी झाली की मीराला ते घरात सांगताही येत नाही आणि मंजिरी पटवूही देणार नाही. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की वेदा स्कूलमध्ये जात असते आणि वेदाच्या गळ्यात देवी आजीने दिलेला ताईत असतो. म्हणजे तो ताईत बघते तेव्हा अनन्या तिला सोडवायला घेऊन जात असते. तेव्हा अनन्या बोलते की वेदा तू थांब जरा, आईने टिफिन बनवून ठेवला असेल, मी घेऊन येते. अनन्या किचनमध्ये गेल्यावर मंजिरी बोलते की हीच वेळ आहे. तेव्हा मंजिरी वेदाकडे जाते आणि बोलते की वेदा स्कूलला जाते ना, अगं ड्रेस बघ कसा घातला आहेस, कॉलर अशी करतात का, मार्क्स असतात ना तुम्हाला स्कूलमध्ये याचे. तेव्हा ती तिचं कॉलर वगैरे नीट करत असते आणि ती हळूच वेदाने घातलेला जो ताईत असतो तो काढायचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात तिथे अंबिकाही येते. मीराही अनन्यासोबत येत असते. तेवढ्यात मीरा बघते की मंजिरी तिचं ताईत सोडत असते, काहीतरी करते असं मीराला जाणवते. तेव्हा मीरा बोलते की आई साहेब, आणि पटकन वेदाकडे धावत जाते आणि बोलते की बाजूला व्हा. तेव्हा ती वेदाला जवळ घेते. तेव्हा अनन्या हे बघून अनन्या चिडते आणि बोलते की वहिनी, का क्रॉस करतेस, तुझं लिमिट काय चाललं आहे तुझं, हे बघ माझ्यासमोर माझ्या आईला असं बोलायचं नाही हं. इथूनपर्यंत मी इतक्या दिवस सहन करत होते, पण आता तू लिमिट क्रॉस करतेस. तेव्हा मीराला काही समजत नसतं की काय उत्तर द्यावं. तेव्हा मीरा बोलते की अहो अनन्याताई, मी फक्त ते मला कळलं नाही असं म्हणून उत्तर देते. तेव्हा अनन्या बोलते की काय कळलं नाही, हे बघ मला हे असं चालणार नाही म्हणून. तेव्हा मीराला धड सांगताही येत नसतं की मंजिरी काय करत असते. मंजिरी चेहरा पाडून बसलेली असते. अंबिकेलाही ते आवडत नाही मीरा वागते म्हणून. तेव्हा अम, आ- आम तेव्हा मंजिरी बोलते की मीरा, आता तू काय माझ्या नातीपासूनही मला तोडायला निघाली आहेस का. तेव्हा मीरा काहीच बोलत नाही आणि वेदाला बोलते की वेदा, आज शाळेत मी तुला सोडणार आहे म्हणून. तेव्हा ती वेदाला घेऊन जायला लागते. तेव्हा मीरा आणि वेदा चालली जाते. तेव्हा अनन्या मंजिरीला ची समजूत काढत असते. तेव्हा मंजिरी बोलते की बघितलंस ना, मीरा कशी वागते, माझ्या नातीमध्ये आणि माझ्यामध्ये गैरसमज निर्माण करते. तिने ठरवलंच आहे ना आता मान द्यायचा नाही म्हणून. तेव्हा मंजिरी रागात निघून जाते आणि अनन्याही तिला समजवायला तिच्या पाठी जाते. इकडे मंजिरी आपल्या खोलीत येते, अनन्याही तिच्या पाठी येते. दादासाहेब फोनवर बोलता बोलता फोन ठेवतात आणि बोलतात की काय झालं मंजिरी. तेव्हा मंजिरी बोलते की दादासाहेब तुम्ही तुमचं काम करा. तेव्हा दादासाहेब बोलतात की काय झालं. तेव्हा अनन्या बोलते की बाबा, मीरा वहिनी आईला खाली ओरडली. तेव्हा दादासाहेब बोलतात काय, मीरा ओरडली आणि का ओरडली. तेव्हा अनन्या बोलते की माहीत नाही मीरा, माहीत नाही, वेदाचं आई ड्रेस नीट करत होती आणि मीरा माझ्यासमोर ओरडली आणि मी खरंच सांगते ही माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे मी. तेव्हा दादासाहेब बोलतात हे काही कारण आहे का ओरडायचं. तेव्हा अनन्या बोलते की खरंच बाबा, मी खरं सांगते म्हणून. तेव्हा दादासाहेब बोलतात की कालच तुम्ही दोघींनी एकमेकींना मिठी मारली ना, तर असं वाटत होतं की तुमच्या दोघांमधलं भांडण मिटलं आहे म्हणून. तेव्हा मंजिरी बोलते की हो ना, पण माहीत नाही काय असं का चाललं आहे ते. तेव्हा मंजिरी बोलते की अनुवंशिक असू शकते, कारण की मीराचे बाबा त्यांची अशी हालत बघून तसंच मीरालाही. तेव्हा मंजिरीला मीरा वेडी वेडी किंवा तिला काहीतरी तिच्या डोक्यात फरक पडतो असं तिला दाखवायचं असतं. तेव्हा दादासाहेब आणि अनन्याही विचार करायला लागतात. तेव्हा मंजिरी मनात बोलते की खोटं खोटं वागून मलाही वैताग आला आहे. आज ती कार्टी हातातून निसटली, ती वेदा आता संध्याकाळी येईपर्यंत वाट बघावी लागणार. इकडे मीरा त्या स्टोर रूममध्ये येते आणि तिच्याशीच मनाशीच बोलत असते की एक गोष्ट सोडवायला गेली की दुसरी येऊन उभी राहते, कसं सोडवायचा हा गुंता. तेव्हा तिला खाली खडू दिसतात. तेव्हा ती खडू घेते आणि भिंतीवर लिहिते की तेव्हा तिला आठवतं की तिला पावलं मंजिरी जाते त्या मार्जरीच्या गुहेमध्ये पावलं जाताना दिसतात आणि मीरा ते पावलांवर चालत चालत त्या गुहेपर्यंत गेलेली असते. तेव्हा ती भिंतीवर पावलं आणि प्रश्नचिन्ह लिहिते आणि दुसरं मूल लिहिते. तेव्हा मीरा बोलते की मंजिरीला माझा आणि बाबांचा खूप राग आहे, तरी पण तिला माझ्या पोटी जन्माला आलेलं मूल का हवं असेल. तेव्हा ती तिसरं लिहिते काळी विद्या. तेव्हा ती बोलते की आता बाबा तिथे गेलेत, मी बाबांना कसं सोडवू आणि काळी विद्याचा काय संबंध आहे, का केली असेल काळी विद्या. मीराला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात. मीरा खडू ठेवून जायला लागते. पुन्हा तिच्या काहीतरी लक्षात येतं आणि ती पुन्हा जाते आणि त्या भिंतीवर लिहिलेलं सगळं हाताने पुसून टाकते. इकडे किचनमध्ये दामोदर आणि नर्मदा बोलत असतात. तेव्हा दामोदर बोलतो की मंजिरी आणि मीराने काल एकमेकांना मिठी मारून रडत पण होत्या त्या. तेव्हा नर्मदा बोलते हे सगळं ढोंग आहे. तेव्हा तिथे मीरा येते. तेव्हा नर्मदा बोलते की मीरा, तू वेदाला शाळेत सोडवायला गेली होती ना, तेच मी सांगत होती यांना. तेव्हा नर्मदा मीराकडे जाते आणि मीराला विचारत असते की मंजिरी आणि तुझ्याबद्दल काय. तेव्हा नर्मदा बोलते की तू असं समज की मी तुझ्याच टीममध्ये.
तेव्हा मीरा तिला बोलते की आत्या आपल्या घरात कुठलीच टीम नाही आहे आणि जसं तुम्ही समजता तसं काहीच नाही आहे, आपलं एक एक कुटुंब आहे. आणि मीरा तिथून निघून जाते. मीरा निघून गेल्यावर दामोदर बोलतो की बघितलंस काही भांडण नाही दोघांमध्ये. तेव्हा नर्मदा बोलते की हळू बोला. आत्ता मीरा जे काही बोलून गेली ना त्याच्यावरून स्पष्ट होतंय की त्या दोघींमध्ये काहीतरी सुरू आहे आणि माझं पण नाव नर्मदा आहे. नाही सरसकट सगळ्यांना वाहून नेलं ना तर बघाच. इकडे मीरा वेदाचा अभ्यास घेत असते. तेव्हा वेदा बोलते आई झालं माझा आता अभ्यास. तेव्हा मीरा बोलते नाही हं, काय दाखव बरं. तेव्हा वेदा बोलते हे बघ ना आई झाला ना माझा अभ्यास. तेव्हा मीरा बोलते नाही आहे. तेव्हा वेदा बोलते आई काय गं तू सतत माझ्यावर चिडतेस आज. नुसता अभ्यास अभ्यास अभ्यास. मला नाही बोलायचं तुझ्याशी. वेदा जायला लागते तेवढ्यात अथर्व येतो आणि बोलतो माझी बबुडी बबुडी. तेव्हा तो तिला उचलून घेऊन येतो आणि बोलतो तिथे बसतो आणि बोलतो की ऐकले मी सगळं. का रागवतोयस काय रागवतेस तू माझ्या बायकोवर. तेव्हा वेदा बोलते की मी माझ्या आईवर रागवते. तेव्हा अथर्व बोलतो ए हॅलो ती माझी बायको आहे तुझी कोणीच नाही आहे. तेव्हा वेदा बोलते की ती माझी आई आहे. तेव्हा अथर्व मीराच्या गळ्यातलं मंगळसूत्र वेदाला दाखवतो आणि बोलतो हे बघ मंगळसूत्र मी घातलंय, मग आता ही माझी बायको आहे. तेव्हा वेदा शांत होते. वेदाच्या गळ्यातलं ताईत वेदा बघते, तो ताईत काढते. तेव्हा अथर्व आणि मीरा बोलतात काय करतेस वेदा. तेव्हा वेदा तो ताईत काढून मीराला बोलते काय इकडे बघ आणि तो मीराच्या गळ्यात घालते. हे सगळं मंजिरी बघतच असते आणि मंजिरीला तेच हवं असतं की वेदाने तो गळ्यातला ताईत काढावा. तेव्हा वेदा मीराच्या गळ्यात तो ताईत घालते आणि बोलते की हे बघ मंगळसूत्र आता मी घातलंय, आता ही माझी आई आहे कळलं. तेव्हा अथर्व बोलतो की कोण आहे ही तुझी बायको. तेव्हा वेदा आणि मीरा हसायला लागतात. तेव्हा वेदा बोलते नाही रे बाबा आई. तेव्हा अथर्व बोलतो ओके ओके. इकडे अथर्व मीरा वेदा बोलण्यामध्ये गुंग असतात. तेवढ्यात मंजिरी पटकन रॉकेल आणि एक फडकं घेऊन खाली येते. नर्मदा किचनमध्ये गाणे गुणगुणत असते. मंजिरी नर्मदाला बघते आणि गुपचूप मागे होते. ते फडकं ती किचनच्या दरवाज्यात टाकते आणि हळूच त्यात रॉकेल ओतते. तेव्हा नर्मदाला थोडं जाणवतं की रॉकेलचा कुठेतरी वास येतोय पण नर्मदा लक्ष न दिल्यासारखं करते. मंजिरी पटकन काडी उगाळते आणि ते फडकं जाळते आणि तिथून जाळ लागल्यावर पळून जाते. तेव्हा नर्मदा घाबरते आणि ओरडत असते की आग कशी लागली. तेव्हा नर्मदा ओरडत असते की अजित सगळ्यांना आवाज येत असते. तेवढ्यात अथर्व आणि मीराला तिचा आवाज जातो. तेव्हा अथर्व मीराला कळतं की काहीतरी होतंय म्हणून. तेव्हा अथर्व आणि मीरा वेदाला बोलतात की वेदा तू इथेच बस आम्ही आलो हो. तेव्हा ते चालले जातात. मंजिरी पटकन येते आणि दरवाजा लावते आणि वेदाच्या खोलीत येते. ते वेदाला बोलते की वेदा काय करतेस. तेव्हा वेदा बोलते खाली काय झालं. तेव्हा मंजिरी बोलते की अगं नर्मदा आत्याने ना पाल बघितली म्हणून ओरडते ती आजी. तेव्हा मंजिरी वेदाला बोलते की आता तू ड्रॉइंग नाही काढत का. काय ड्रॉइंग काढलं. तेव्हा वेदा बोलते की काढलं आहे ना. तेव्हा मंजिरी बोलते दाखव हं. तेव्हा मंजिरी तिथून उठते आणि तिच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र लाईटवाला जो मणी असतो तो तिथे त्या ड्रेसिंग टेबलवर ठेवते आणि बोलते की तू ड्रॉइंग शोधून ठेव मी आलीच हं. तेव्हा मंजिरी जाऊन बाजूला उभी राहते आणि बघत असते गंमत. मणी चमकत असतो. तो कालमुख मणी चमकल्यावर वेदा बोलते काय ही लाईट आहे. तेव्हा वेदा त्याच्याजवळ जाते आणि ती बघते हातात उचलते त्याच्यातून लाईट चमकत असतं. तेव्हा वेदा तो गळ्यात घालते. मंजिरी बघतच असते. तेव्हा मंजिरी मनात बोलते की हेच हवं होतं मला. वेदा तो गळ्यात घालताच त्या क्षणी वेदा मार्जरीच्या गुहेत आलेली असते आणि ती घाबरलेली असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.